राम उत्सव जन्माच्या दिवशी नसून गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांनी लाख मोलाचं आम्हाला सहकार्य केलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन त्यांनी नवमंडळींसाठी जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय रामा रामा. सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. तर आपल्या राम मंदिरची पालखीची मिरवणूक आहे ना, ती मिरवणूक कशी होते ना ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघाच. कशी मजा येते आणि काही जयघोष असतो ना, नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. राम मंदिरातून पालखी जाते. यजमान होमावले यांच्या खांद्यावर पालखी आहे. ती पुढे अजून 9 मंडले म्हणजे टोटल 10 मंडले, त्यांच्या 10 मंडलीच्या 10 सदस्यांच्या खांद्यावरची पालखी मिरवणूक होणार आहे. आपल्या मागेची पालखी आहे ती सपुशिराची पालखी आहे. त्यांना पाटपंडी गावात पूर्णपणे मिरवणूक होणार आणि मग ती परत संध्याकाळी 6-6:30 पर्यंत आपल्या राम मंदिरात वापस येणार. तिकडे हरिनामाचा गजर होतोय, ते रामाचा गजर होतोय पूर्णपणे. प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हॅलो झालं. जय श्रीराम. पालखी बोले शिव चली रा, पालखी बोले शिव चली पालखी. लक्ष्मण भैया थंडा वाटप. पहिली मंडळी कुठली? तर पहिले आपल्या सुरुवातीला रस्ताले आलेवाले मंडळ, रस्तालेवाले मंडळ. जय जय मुबारक माती. जय जय आपले मंडळ भेटला आपल्याला. आता दुसरा मंडळ कुठं आहे मामा? हा मंडळ कोणता? आता दुसरा नंबरला आहे तुम्ही तुरावाला मंडळ. तर आपण पुढे त्यांचं भजन बघूया. आणि तिसऱ्या नंबरला असणारा मंडळ आहे म्हणजे शेकवाडी मंडळ. चौथा नंबर तुमचा मंडळ कोणता? आमचं मंडळ गोरेवाला मंडळ 4 नंबरला आहे ना. आमचा 4 नंबर में आहे. आता 2 नंबर 7व्या नंबरला भजन. तर आता आपण त्यांचं भजन बघूया बरोबर मंडळाचं. भजन बघा. भजन भाई होला.
आता आपण जाणार आहोत मधल्याली या मंडलात. त्यांचं भजन बघूया. तर आता वारीवाले मंडलांच्या इथे पोहोचलो आपण. हे आहे वारीवाला मंडळ आणि त्यांचं भजन पण बघूया आपण. वारीवाला मंडळ तर आता आहे तो विठाबाई मंडळ. आज तुमचा किती वर्षांनी तुमच्या रामनवमीला आता? 6 वर्ष. आता यांचा जे विठाबाई मंडळाचे रामनवमी आहे ना, आणखीन 6 वर्ष थांबायला त्यांना रामनवमीसाठी. त्यांचं भजन सुद्धा बघूया आपण जाऊन. तर आता आपण बोलतो नवीन गुलाबकर मंडळाच्या इथे. तर ह्या वर्षी तुमची रामनवमी किती वर्षानंतर येईल आता रामनवमी? 2 वर्षानंतर तुमची रामनवमी येणार ना आता. चला तर आपण यांचं भजन सुद्धा बघूया. आता इथून नवीन गुलाबकर मंडळ सुरू होतोय. त्यानंतर त्यांचं भजन सुद्धा बघूया आपण. राम गेला आनंद नवी गुलाबकर मंडळी झाली. आता जुनी गुलाबकर मंडळी बघूया आपण. जुनी गुलाबकरांचं भजन सुद्धा बघूया आपण. मेन आपण यजमान मंडळाच्या इथे पोहोचलोय, म्हणजे होमवाल्या मंडळाच्या इथे. तर त्यांचा भजन आणि त्यांचा जल्लोष बघूया आपण पुढे जाऊन. आता यजमान असलेल्या होमवाल्या मंडळीत जाऊया आपण आणि आपल्या मंडळीचा पूर्णपणे जल्लोष बघूया कसा आहे तो.
होमावाला महिला मंडळ इथून स्टार्ट होत. मंडळ बोलो जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. प्रभु श्री रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. आपण आता पालखी सोबत आहोत आणि या साईडला मंडळी आपली माझा मित्र जय पंपिंग होणारे आमचे. पुढे बघूया. केलीच्या पानात पानाच्या फुलाचा पानो सजावली, केलीच्या पानात पानाच्या फुलाचा पानो सजावली, आतमध्ये
जेव्हा मंडपाचा दिंडी येते तेव्हा प्रत्येक मंडळाचे बसली प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यात जाते. तर आता आले आहे जी म्हणजे मध्य आली आली त्यांचे पण इथं आतमध्ये येऊन स्वागत करतील. तर आम्ही आता मंडपाच्या गेटवर आहोत. बाई म्हटले वारकरी मालकी फाटे अजून तास लागेल. संध्याकाळचे 6:30 वाजले काय आणि आता आपला यजमान पण म्हणजे यजमान आलेवाले आता पालखी येऊन लवकरच इथे आपल्या मंडपात पालखी आपल्या गावात जाईल. आपली ओमाली मंडळी आलेली आहे.
हे बघताय ना, कंदील लावलेला आहे, पूर्णपणे पुष्पगुच्छाने भरलेला आहे. जशीच रामाची पालखी या गुच्छाच्या खाली येईल, याच्या कंदिलाच्या खाली तसं तो फोडला जाईल आणि पुष्पांचा वर्षाव होईल. नवी मंडळीला खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी लाख मोलाचं सहकार्य किंबहुना राम उत्सव जन्माच्या दिवशी नसून गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत त्यांनी लाख मोलाचं आम्हाला सहकार्य केलंय. एकदा जोरदार टाळ्या होत आहे नऊ मंडळींसाठी. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, सीता मैया की, लक्ष्मण भैया की, जय श्रीराम. आपली पालखी सुद्धा आत गेलेली आहे. आता आपण इथेच करतो व्हिडिओला समाप्त. भेटू अशाच रामनवमीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर आपले मित्र भेटले आहेत होमवाले. तर मित्रांनो, पालखी झाली, सर्व काय झालंय आणि आता मी तेच करतो व्हिडिओला समाप्त. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.